ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। देवाभाऊ, देशाच्या आजूबाजूला काय घडतंय ते बघा। नेपाळमध्ये राज्यकर्ते गेले आणि एका भगिनीच्या हातात राज्य दिलं। त्यातून देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी शहाणपणा शिकतील ही अपेक्षा शरद पवारांचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्याची वीण उसवली जाते। मराठा ओबीसी संघर्षावर शरद पवारांचा दावा, तर पवारांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं फडणवीसांचा टोला। राज्यातील परिस्थिती चिंताजनक प्रॉब्लेम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय। मुख्यमंत्र्यांच्या पवारांवरच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा। शरद पवार मोर्चामध्ये सहभागी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी। बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाजाचा मोर्चा। हैदराबाद गॅझेटच्या आधारावर एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, बंजारा समाजाची मागणी। इतर जातीला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण मिळत असेल तर बंजारा समाजाला सुद्धा एसटीतून आरक्षण द्यावं, बीडमधील मोर्चातून धनंजय मुंडे यांची मागणी। मंत्री असतो तर मोर्चाला येता आलं नसतं, मुंडेंचं वक्तव्य। हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी असतील तर त्यांना एसटीतून आरक्षण द्यायला हवं, मनोज जरांगे पाटील यांचा बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा। शिंदेंनी बाळासाहेबांचा फोटो लावणं बंद करावं, शिंदेंनी आमच्याऐवजी अमित शहांच्या मुलाला प्रश्न विचारावा, भारत-पाक सामन्यानंतर राऊतांचा हल्लाबोल। भारतीय खेळाडूच अस्सल वाघ, पहलगामच्या दुर्दैवी घटनेनंतरही परदेशातील पर्यटनात रमलेले उद्धव ठाकरे कागदी वाघ, त्यांना विजयाची भाषा कधी कळलीच नाही, भाजपच्या केशव उपाध्यांची टीका। कालच्या मॅचवर 1.5 लाख कोटींचा जुगार खेळला गेला। पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला 1000 कोटींचा फायदा झाला, संजय राऊतांचा दावा। तर संजय राऊत, कालच्या सामन्यात तुम्ही किती पैसे हरलात, भाजपच्या नवनाथ बन यांचा सवाल। पूजा खेडकर हिची आई आणि मनोरमा खेडकर, वडील दिलीप खेडकर फरार। पूजा खेडकरच्या घरी पोलीस दाखल, ट्रक क्लीनरच्या अपहरणा प्रकरणात कारवाई सुरू। सांगलीच्या कवठे महाकाळ इथे घडली स्पेशल 26 सारखी घटना। आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं सांगत प्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांच्या घरी दरोडा, 2 कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास। बुलडाणा जिल्ह्यातील मुतळ्याचे तहसीलदार हेमंत पाटील एसीबीच्या जाळ्यात, 2 लाखांची लाच घेताना अकोला एसीबीने रंगेहात पकडलं। हेमंत पाटील यांनी शेतकऱ्याकडे वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये करण्यासाठी 4 लाख रुपयांची मागणी केली होती। नवरात्रोत्सवानंतर राज ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर। वैभव खेडेकरांच्या अकालपट्टीनंतर राज ठाकरे कोकणामध्ये मनसेचा नवा चेहरा देणार। महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा शपथविधी संपन्न। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंची सोहळ्याला उपस्थिती, तर अजित पवार राज्यपालांच्या शपथविधी सोहळ्यासाठी देखील अनुपस्थित। बीड जिल्ह्यामधील आष्टी आणि शिरूर तालुक्यात ढगफुटी, तालुक्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट। आष्टी आणि पाथर्डी तालुक्यातील 40 जणांना एअरलिफ्ट करण्याचे निर्देश। एअरलिफ्ट करण्याचं काम सुरू असल्याची अधिकाऱ्यांची माहिती। बीडमधील कडा शहरामध्ये हेलिकॉप्टरनं 4 ठिकाणच्या नागरिकांचा रेस्क्यू, 17 नागरिकांची सुखरूप सुटका। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।